तर बातमी आहे जुन्नरमधून। जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील मांडवे गावामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। गावातील विहिरी आणि नैसर्गिक पाणी स्रोत आटल्यामुळे सुमारे 2,500 लोकसंख्या टँकरवर अवलंबून आहे। मात्र 3 ते 4 दिवसांनी एकदाच टँकर येत असल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत। दूषित पाण्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय। तर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जाते। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये पाण्याचा भीषण असा प्रश्न निर्माण झालाय। या भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये। आपण या ठिकाणी पाहू शकताय। या ठिकाणी आपण आता जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील मांडवे या गावामध्ये आलोय आणि या गावामध्ये या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून जो आहे येथील नागरिकांना पाणी पुरवठा सुरू आहे। खरं तर 3-4 दिवसातून एकदा या ठिकाणी टँकर येतो आणि या टँकरच्या माध्यमातून या भागातील जे रहिवासी आहेत या रहिवाशांना या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळत असतं। गावामध्ये काही विहिरी आहेत, मात्र या विहिरींनी पाण्याचा तळ गाठलाय आणि विहिरींचं पाणी पुरत नाही। त्यामुळे या गावाला जे आहे या ठिकाणी टँकरच्या द्वारे पाणी पुरवठा केला जातोय। आपल्यासोबत आहेत काही ग्रामस्थ आहेत। ताई, काय सांगाल? खरं तर आता इथे टँकरनी पाणी येते। हो, इथे आमच्या इथे टँकरने पाणी येते। आम्हाला रोज अशी टँकरची वाट पाहायला लावते आणि पाणी नाही आमच्या गावाला पिण्यासाठी। त्याच्यामुळे शासनाने आमचा विचार करायला पाहिजे, आम्हाला पाण्याची सोय केली पाहिजे। MI टँक केला पाहिजे, आमच्या गावाला पाणी नाही पिण्यासाठी। पण खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी जे आहे ग्रामस्थांना या ठिकाणी रोज टँकरची वाट पाहायला लागते आणि टँकर आल्यावरती यांना या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळत असतं। आपल्यासोबत या भागाच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत। ताई, काय सांगाल? खरं तर या भागात पाण्याचा मोठा प्रश्न आहे। विहिरी आहेत पण विहिरींनी तळ गाठलाय, त्यामुळे नागरिकांना जे आहे पाण्यासाठी टँकरवरती अवलंबून राहावं लागतंय। साहेब, आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये कोपरा, मांडवा, मुथाळणे आणि जांभुळसी ही दुर्गम गावं आहेत। तुम्ही पाहताय या भागाचं थोडं कसं पहाडी इलाका आहे आणि सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी राहतात। तर माझं शासनाला एक आव्हान असेल की पिढ्यानपिढ्या गेले आमच्या लोकांना पाणी करता टँकर येतो 2-3 दिवसांना। टँकरवाल्यांची काही गलती नाही, पण 4 गावाच्या वाड्या वस्त्या आणि या वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा करत असताना टँकर 4 दिवस 5 दिवस लेट होतो आणि अशा पद्धतीनं आमच्या मजुरीला जाणाऱ्या महिलांना पाण्यासाठी वाट पाहत बसावी लागते। तर माझं शासनाला एकच म्हणणं असेल की आम्ही टँकरचं पाणी कुठपर्यंत प्यायचं, आमचा अधिकार नाही का चांगलं पाणी पिण्याचं? आणि म्हणून शासनाने आमचा विचार करावा, आम्हाला MI टँकची सोय करून द्यावी। शासनाने आमच्या या भागाच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा व त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आम्हाला संघर्ष करावा लागेल, मोठं आंदोलन करावं लागेल, अशा भावना या ठिकाणी ग्रामस्थ व्यक्त करतायत। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मांडवे, जुन्नर, पुणे।